या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा रडतच तिच्या आईबाबांना सांगत असते की मी एक बायको म्हणून अधिपतींकडून कधीच जास्त काही अपेक्षा केली नाही. मात्र तरीसुद्धा अधिपती मला समजून घेत नाही. त्यांना प्रत्येक वेळी भुवनेश्वरी मॅडमच महत्त्वाच्या वाटतात आणि त्यावेळी अक्षराची आई तिला समजावते की असं तू तुलना करणं बरोबर नाही आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की आई मी कोणाचीही तुलना करत नाही आहे, जे खरं आहे तेच सांगते. मात्र त्यावेळी बाबा तिला समजावतात की अक्षरा बाळा तू एवढा त्रास करून घेऊ नको आणि ही गोष्ट मनाला लागूनसुद्धा घेऊ नको. अधिपती त्या दिवशी तुला भेटायला घरी आले होते ना, मग ते पुन्हा तुला भेटण्याचा प्रयत्न करतील, तू काळजी करू नको. तर आईसुद्धा तिला हेच समजावत असते. मात्र अक्षरा फक्त रडत असते. अधिपती न भेटल्याचा तिला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी घाबरूनच अधिपतीला विचारत असते की तुम्ही सुनबाईंना फोन करणार होता का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो, आम्ही आता त्यांनाच फोन करत होतो. खरं तर जेव्हापासून त्या घर सोडून गेल्यात ना, तेव्हापासून आम्ही त्यांचा नंबर डायलसुद्धा केला नाही. पण आता उगाच आमच्या भांडणांमुळे तुम्हाला त्रास व्हायला लागला आहे आणि मला हे नको आहे. मला घरात शांतता हवी आहे. म्हणून मग आम्हीच हे भांडण मिटवायचं ठरवलं आहे. आणि हे सगळं ऐकून भुवनेश्वरी घाबरते. तिला काय करावं ते सुचत नाही. पण तरीही मग ती अधिपतीला म्हणू लागते की तुम्ही कशाला फोन करताय? तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब आता आम्हीच काहीतरी करतो. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की आता खूप रात्र झाली आहे, सुनबाई झोपल्या असतील. मात्र अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब, त्या शाळेचं काहीतरी काम करत बसल्या असतील. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसून म्हणते की तुम्हाला तर सुनबाईंच्या सगळ्या सवयी माहीत आहेत, यालाच तर प्रेम म्हणतात ना. त्यावर अधिपती म्हणतो की असं काही नाही आहे, थोड्याफार सवयी माहीत आहेत आम्हाला त्यांच्या आणि आम्ही करतो त्यांना फोन, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जाऊन झोपा. मात्र भुवनेश्वरी काही तेथून हलत नाही. ती तिथेच थांबलेली असते आणि आता अधिपतीला कसं थांबवायचं याचा विचार करत असते. त्यानंतर ती नाईलाजाने तेथून जाण्यासाठी निघते खरी, मात्र पुन्हा माघारी फिरत म्हणते की अधिपती तुम्ही सुनबाईंचे धनी आहात, तुम्ही अशी माघार घेणं बरोबर नाही आहे. तुम्ही कशाला स्वतःहून त्यांना फोन करताय? त्यांनी तरी तुम्हाला फोन केला का? नाही ना. मग तुम्ही उगाच त्यांच्यापुढे माघार घेऊ नका. तर दुसरीकडे अक्षराचे आईबाबा तिला समजावत असतात, तिला सांगत असतात की अधिपतींचं तुझ्यावर किती प्रेम आहे आम्हाला माहिती आहे आणि ते तुला भेटण्यासाठी घरी आले होते ना, मग ते पुन्हा तुझी भेट घेतील. मात्र अक्षरा म्हणत असते की ते घरी येऊन तरी काय उपयोग झाला, आमची भेट नाहीच ना घडली आणि मी काय एवढी वाईट आहे का? अधिपतींनी जर आज मला सांगितलं असतं की आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे, मला घरी जावं लागेल, तर मी काय त्यांना अडवलं असतं का? पण अधिपती 2 मिनिटंसुद्धा माझ्यासमोर आले नाहीत. ते असं का करतात ना, तेच मला कळत नाही. त्यावेळी अक्षराची आई आणि बाबा तिला समजवतात, तुझ्यासाठी भुवनेश्वरी मॅडम त्यांच्या सावत्र आई आहेत. मात्र अधिपतींना तर असंच वाटतंय ना की त्यांनी लहानपणापासून आपली काळजी घेतली, त्यांचं आयुष्य खर्ची घातलं आपल्यासाठी, मग अधिपती त्यांची सेवा तर करणारच ना. त्यांच्या या वयात अधिपती त्यांना एकटं कसं सोडतील? तू पण थोडा विचार कर ना. मात्र अक्षरा काही विचार करतच नसते. ती खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की आता मी माझ्या बाजूने कोणतेही प्रयत्न करणार नाही. जर अधिपतींना हे भांडण मिटवायचं असेल ना, तर त्यांना येऊन मला भेटावं लागेल. आणि तिचं हे बोलणं ऐकून आई बाबा काळजीत पडतात. तर अक्षरा म्हणत असते की याआधी जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये कुरबुरी झाल्या तेव्हा तेव्हा आम्ही त्या बोलून सोडवल्या. मात्र आता तसं घडत नाही आहे. याचा एकच अर्थ होतो की भुवनेश्वरी मॅडमच अधिपतींच्या मनात काहीतरी भरवत असणार. त्या तर आधीसुद्धा अधिपतींना वाटेल ते सांगत होत्या आणि आता तर मी त्या घरात नाही आहे म्हटल्यावर त्या अधिपतींना काय काय सांगत असतील. आणि मग ती ठरवते की आता जेव्हा अधिपती तिच्यासोबत बोलायला येईल तेव्हाच बोलायचं, तोपर्यंत त्याच्याशी कोणताही संपर्क साधायचा नाही. तर दुसरीकडे भुवनेश्वरी काही ना काही कारण काढून अधिपतीला फोन करण्यापासून थांबवत असते. मात्र अधिपती म्हणत असतो की आईसाहेब आता आपण ना हे सगळं थांबवू आणि मास्तरीणबाईंना घरी बोलावून घेऊ, उगाच मला घरात भांडण नको आहे. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की हा विचार सुनबाईंना करता येत नाही का? त्या जेव्हा घर सोडून जात होत्या तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं का? नाही ना. आणि इतकंच कशाला, आम्हीसुद्धा त्यांना भेटायला शाळेत गेलो होतो ना. आम्ही तर त्यांच्यापुढे हातसुद्धा जोडले, त्यांना सांगितलं की तुम्ही घरच्या लक्ष्मी आहात, परत घरी चला. पण त्यांनी आमच्या पुढे एक शब्दसुद्धा उच्चारला नाही. त्यांनी आमच्याकडे नीट बघितलंसुद्धा नाही आणि ते ऐकून अधिपतीला राग येतो. तर भुवनेश्वरी अजून त्याच्या मनात अक्षराविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतच राहते. पण मग अधिपती असंही म्हणतो
की आईसाहेब त्या आमच्या मैत्रीणसुद्धा आहेत ना, मग मैत्रीच्या नात्याने जर त्या काही आम्हाला बोलल्या तर आम्ही ऐकून घेऊ. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही कशाला ऐकून घेताय, तुम्ही त्यांचे धनी आहात, तुम्ही असं ऐकून घेणं बरोबर नाही आणि हवं तर ना आम्ही त्यांच्याशी बोलायला जातो, तुम्ही त्यांच्याशी बोलायला जाऊ नका. मात्र अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, तुम्ही त्यांच्याशी बोलायला नका जाऊ, जे काही असेल ते आम्ही बघतो. पण भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती आम्हाला एक संधी द्या, जर आम्ही त्यांना समजावू शकलो नाही ना, मग हवं तर तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोला, पण एक संधी द्या आम्हाला. आणि त्यावर मग अधिपती नाईलाजाने हो म्हणतो आणि मग भुवनेश्वरी तेथून निघून जाते. तर तो सुद्धा अक्षराला कॉल करत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला उचकी लागलेली असते. तर आजी त्या ठिकाणी त्याला सांगतात की अरे सुनबाईस तुझी आठवण काढत असेल, जा आणि तिला जाऊन भेट, त्या पोरीला घरी घेऊन ये. पण अधिपती म्हणत असतो की त्यांना कशाची आमची आठवण येते, त्यांचा जीव तिकडे माहेरीच रमलाय. पण आजी म्हणत असतात की मी त्या पोरीला चांगलंच ओळखते, तिचा निम्मा जीव इकडे लागला असेल आणि निम्मा जीव तिकडे. पण अधिपती म्हणत असतो की असं काही नाही आहे, त्यांना आमची आठवण वगैरे अजिबात येत नाही. मात्र आजी म्हणत असतात की अरे असं नाही आहे, तू जा आणि त्या पोरीला घरी घेऊन ये, तुला माहिती आहे ना तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. मात्र अधिपती काही ऐकत नाही. मात्र मग त्यानंतर तो आजींना विचारतो की तुला आला होता का मास्तरीणबाईंचा फोन. पण ते ऐकून आजी घाबरतात आणि पटकन तेथून बाहेर पडतात. तर अधिपती अक्षराचीच आठवण काढत असतो आणि म्हणत असतो की मास्तरीणबाई तुम्ही या ना लवकर घरी. आणि मग त्याला अक्षरासोबत घालवलेले क्षण पुन्हा आठवू लागतात. जेव्हा त्याला एकदा उचकी लागलेली असते तेव्हा अक्षराने त्याची उचकी जावी म्हणून काय काय केलेलं असतं हे सगळं त्याला आठवतं आणि हसू येतं. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी तिला कुठे जाते हा प्रश्न विचारते. त्यामुळे ती चिडूनच म्हणते की तुला कित्येक वेळा सांगितलं आहे की असं कोणी बाहेर जाताना त्यांना विचारत जाऊ नको, पण तरीही तुझी सवय बदलणार नाही ना. तर दुर्गी म्हणत असते की ताई आता लागली सवय ती कशी बदलू. तर भुवनेश्वरी म्हणत असते की जर तुझी ही सवय बदलली नाही ना, तर त्या सवयीला आम्ही कशी काडी लावतो ते बघच तू. आणि ते ऐकून दुर्गी घाबरते आणि म्हणते की नाही नाही, मी माझी सवय नक्की बदलेल. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी बाहेर पडणार इतक्यात दुर्गी पुन्हा तिला विचारते की तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. आणि तिचा पुन्हा तोच प्रश्न ऐकून भुवनेश्वरी चिडते. पण मग ती शेवटी दुर्गीला सांगते की काल अधिपती त्या सुनबाईंना फोन करणार होते, आम्ही त्यांना थांबवलं, पण आता आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही आहे, आम्ही सुनबाईंना भेटणार आणि हा विषय ना आता कायमचा संपवणार. आणि मग ती अक्षराच्या घरी जाण्यासाठी निघते. त्यामुळे दुर्गीसुद्धा खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.